जसं आता डिपेंडन्सी कमी झाली आहे, अवलंबित्व कमी झालं आहे किंवा जो हा बदल आहे, पण हा जाऊन कुठेतरी एका पॉईंटला परत येतो ना की लग्न करायचं आहे. मग ते शोधताना कुठल्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे बेसिकली. जर तुम्हाला आता ओके बदल तर झाले, सगळं मान्य आहे, पण एक जसं तू सगळ्यात सुरुवातीलाच बोलला की पार्टनर हा हवाच आहे. मग तो शोधताना काही स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत का? कारण असं जनरली होतं की मला पार्टनर हवा आहे, पण माझी एक चेकलिस्ट असते, ओके ही समोरच्याकडून अपेक्षित आहे, अपेक्षांच्या बाबतीत. मग ती स्वतःमध्ये जर चेक करायचं असेल तर ती कुठली असावी? दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आपण जोडीदार शोधत असताना आपण का शोधतो आहोत ह्याची क्लॅरिटी स्वतःला घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही तर म्हणतो की तुम्ही होमवर्क करा, त्याशिवाय लग्नासाठी उभेच राहू नका. तोच कुठला असावा? सो तो होमवर्क असा आहे की मला काय हवं आहे, मला या नात्याकडनं काय मिळवायचं आहे, मी या नात्याला काय देऊ इच्छितो, माझं कॉन्ट्रीब्युशन काय असणार आहे. कारण ते असं नाही असणार आहे की पूर्वीच्याही काळात नात्याकडनं एक ठरलेल्या एक्सपेक्टेशन्स होत्या की नवऱ्याने काय केलं पाहिजे, बायकोनी काय केलं पाहिजे, हे ठरलेलं होतं. याच्यासाठी समाजाने का होईना, पण ते समाजाने ठरवलेलं का असे ना, पण ते ठरलेलं होतं. त्याला फार काही त्याला छेद देण्याची संधी उपलब्ध नव्हती आणि ते तसंच फॉलो व्हायचं. मग घर कोणी सांभाळायचं, पैसे कोणी आणायचं, हे ठरलेलं आहे. त्यामुळे माझं कॉन्ट्रीब्युशन काय असणार आहे याची क्लॅरिटी काही नाही म्हटलं तरी त्या काळात प्रत्येकाला होती. आणि ती जेंडर स्पेसिफिक त्यावेळी जास्त होती, जी आता असणार नाही आहे. त्यामुळे पहिली गोष्ट तर जेंडर रोल्स जे पूर्वी डिफाईंड होते की मुलगा आहे म्हणून त्याने हे केलं पाहिजे, मुलगी आहे म्हणून तिने हे केलं पाहिजे, हे मोडीत काढलेलं गेलं आहे. मला तुला इथे थांबवायचं आहे की हे जरूर मोडीत काढलेलं आहे असं म्हणतो आपण, पण ज्यावेळेस एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी ज्यावेळेस आपण लग्न करतो त्यावेळेस नेमकं हेच होतं की ओके आता तू बायको आहेस किंवा तू माझी बायको आहेस, अर्धांगिनी आहेस, तर तू ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणजे ते कुठेतरी तिला परत त्याच चौकडीत आपण आणतो, राईट? किंवा तू मुलगा आहेस तर तू या गोष्टी. म्हणूनच मी हा मुद्दा म्हणला की तो आणला जातो कारण त्याचं बॅगेज ते त्या जुन्या काळातलं आहे. पण ते बॅगेज घेऊन तुम्ही त्या अपेक्षा परत आजच्या काळात आणायला लागलात तर तुम्ही कदाचित लग्न करत असताना जोडीदार शोधताना त्या अपेक्षा लावाल, पण ती लग्न टिकतील याची गॅरंटी नाही आहे. कारण तुम्ही तसे जगत नाही आहात. तुम्ही 1970मध्ये जसं समाज होता, ज्या पद्धतीने त्यावेळेची मंडळी जगत होती, तसे जगत असता तुम्ही सगळेच जण जे लग्न करताय, फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणजे मी इथे सगळ्यांसाठीच म्हणतोय, पण तुम्ही सगळेच अशा अर्थी म्हणतोय, तर फरक नसता पडला. पण तसं होत नाही आहे. तुमचं आयुष्य, माझं आयुष्य, आपल्या सगळ्यांचं आयुष्य प्रचंड बदललेलं आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात असणाऱ्या अनेक गोष्टी बदललेल्या आहेत, त्याच्यातले जेंडर रोल्स बदललेले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला हे बदल तुमच्या अपेक्षांमध्ये करावे लागणार आहेत. हाच माझा पॉईंट आहे की आज जेव्हा मला असं दिसतं की 1970मधल्या 80मधल्याच मला अपेक्षा पुन्हा जर त्यांच्या फॉर्ममध्ये दिसत असतील, एक्सपेक्टेशनमध्ये लिहिलेल्या, तर मला हे सांगावं लागतं की या अपेक्षा तुम्हाला ठेवून चालणार नाही आहे. कारण एक तर कदाचित या अपेक्षा ठेवून तुम्हाला जोडीदार मिळणंच कठीण आहे आणि जोडीदार व्यक्ती तुम्हाला मिळाली या अपेक्षांनुसार तरी ते लग्न टिकणं फार मोठी कठीण गोष्ट आहे. कारण पुढे जात असताना तुम्हाला तो कॉन्ट्रॅडिक्शन जाणवणार आहे की आपल्या अपेक्षा मात्र 1970मधल्या आहेत, पण आपण जगतोय मात्र 2024मधलं. तर ही जी रस्सीखेच होईल यातूनच डिवोर्सचं प्रमाण वाढताना आपल्याला दिसतं की पुढे जाताना तुम्हाला त्या 1980मधल्या, 70मधल्या, 50मधल्या अपेक्षा ज्या जेंडर रोल्सशी डिफाईंड आहेत की तुम्ही हे केलं पाहिजे आणि तुम्ही हे केलं पाहिजे, त्या धरून तुम्ही पुढे गेलात तर प्रत्यक्षात ते घडतच नाही आणि मग भांडणं होतात आणि मग त्यातून वाद होतात, त्यातून कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात. तर म्हणून लग्न ठरवत असताना, अपेक्षा ठरवत असताना आम्ही म्हणतो की त्याचं रॅशनलायझेशन केलं पाहिजे. म्हणजे विवेकनिष्ठ विचार केला पाहिजे की मला नेमकं काय हवं आहे, मला या नात्याकडनं काय हवं आहे, मला पैसे घरात आणणारा नवरा हवा आहे, हे मला या नात्याकडनं हवं आहे का, मला स्वयंपाक करून देणारी व्यक्ती मला घरात हवी आहे, हे मला या नात्याकडनं हवं आहे का, काय हवं आहे मला नात्याकडनं, तर ते डिफाईन करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यापेक्षा वेगळं, आय एम प्रिटी शुअर की ह्याच्यापेक्षा वेगळं आहे. कारण या 1970मधल्या अपेक्षा मी तर सांगतोय किंवा 50मधल्या किंवा अजून जुन्या, तर याच्यापेक्षा खूप वेगळ्या अपेक्षा आता आपल्या आहेत. आपली होरायझन्स खूप वेगळी झाली आहेत. आपण एक पार्टनर शोधतो, आपण एक मित्र शोधतो, एक मैत्रीण शोधतो. तर जी गोष्ट 1910मध्ये नव्हती, 1924मध्ये नव्हती, 100 वर्षापूर्वी बघितलं तर, की मला माझी बायको ही माझी मैत्रीण असावी असं म्हणणारा कोणी तुम्हाला फार माणूस सापडणार नाही किंवा मुलगी सापडणार नाही की माझा नवरा हा माझा खूप जवळचा मित्र असावा. पण आज ही अपेक्षा 100तले 101 लोक सांगतात. नक्कीच. त्यामुळे ती अपेक्षा खूप प्रॉमिनंट आहे
मग त्याच्याकडे त्या अपेक्षेने बघितलं पाहिजे. मग तुम्ही 1950मधल्या अपेक्षा आणू नका, तुम्ही 50, 60, 70 वर्षापूर्वीच्या अपेक्षा आणू नका आणि त्याचं रॅशनलायझेशन अपेक्षा सेट करताना ठेवा. आणि त्यामुळे आत्ताचा सगळ्यात जो मोठा प्रॉब्लेम आहे तो आईवडील त्यांच्या काळातल्या अपेक्षा लादणं आणि मुलांना न कळणं की त्या अपेक्षा खरंच आपण व्हॅलिड घेतल्या पाहिजेत का, व्हॅलिड धरून घेतल्या पाहिजेत का नाहीत. तर ही रस्सीखेच आहे. आणि मग एक काम करू, आई बाबा तुमच्या काय अपेक्षा आहेत या 10 का, मग याही घेऊ, माझ्या ज्या अपेक्षा आहेत पार्टनरकडनं त्याही आपण घेऊ आणि मग सगळ्या अपेक्षांचा डोंगर करू आणि म्हणू की आता अशी व्यक्ती शोधून द्यायची मिळत नाही, मग मिळत नाही शक्य, कारण तुम्ही सगळ्यातलं सगळं चांगलं शोधताय आणि मग ती गोष्ट प्रत्यक्षात येत नाही आणि मग प्रॉब्लेम निर्माण होतो. पण मग हा सुवर्णमध्य कसा साधायचा? आईबाबांच्या काही अपेक्षा, तुमच्या काही अपेक्षा आणि त्यातून समोरच्या व्यक्तीकडून मिळणाऱ्या, हा नाही, सुवर्णमध्य हा त्याच रॅशनलायझेशनमधनं येणार आहे. जेव्हा आपण असं म्हणतो की आईबाबांच्या या अपेक्षा आहेत, तेव्हा त्या आईबाबांच्या आहेत म्हणून आपण मान्य करायच्या किंवा अमान्य करायचा हा मुद्दा नाही आहे. त्या कोणाच्या अपेक्षात हा दुय्यम मुद्दा आहे. मुद्दा हा आहे की त्या अपेक्षा आज व्हॅलिड आहेत का, त्या अपेक्षा आजही योग्य आहेत का, आजच्या काळातही त्या रॅशनल आहेत का, त्या विवेकनिष्ठ आहेत का. म्हणजे आज जर कोणताही मुलगा असं म्हणत असेल की अर्थातच स्वयंपाक मुलीनीच केला पाहिजे किंवा बायकोनीच केला पाहिजे आणि ते तिचं काम आहे, सकाळी उठल्यानंतर पोळ्या तिने नाही केल्या तर काय उपयोग, तर ही अपेक्षा इरिलेव्हंट आहे 2024मध्ये. ही अपेक्षा जर कोणताही मुलगा असं म्हणत असेल की तुला स्वयंपाक तर यायलाच पाहिजे, तर माझं म्हणणं असं आहे की हे हाफ ट्रूथ आहे. स्वयंपाक यायला पाहिजे ही